नमस्कार मंडळी, मी आज तांदळाचे गोड वडे बनवलेले आहे आणि त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। ती रेसिपी बनवून तुम्ही मला सांगा तांदळाचे वडे कसे होतात ते। चला आता आपण रेसिपीकडे वळूया। मी तांदळाचे वडे बनवण्यासाठी घेतलेले आहे तांदळाचं पीठ 2 वाटी, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, थोडासा गूळ घेतलेला आहे 1 वाटी आणि खोबरा घेतलेला आहे ओला। आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि त्याच्यावर एक टोप ठेवून त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। एक ग्लास पाणी चांगलं उकळवून घेतलेलं आहे। त्याच्यात आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घेणार आहोत आणि त्याच्यात चांगला विरघळून घेणार आहोत। गूळ चांगला आता विरघळलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण खोबरा टाकणार आहोत, ओला खोबरा आहे हा 2 मिनिटं शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये चांगलं शिजवलेला। आता वेलचीची पूड टाकलेली आहे मी थोडीशी, चांगली उकळी आलेली आहे। आता आपण पीठ टाकून घेऊया। तांदळाचं आणि गव्हाचं पीठ टाकून मिक्स करून घेतलेलं आहे, ते चांगलं मिक्स होत आहे। आता चांगलं मिक्स करून घेतलं आहे आपण मिक्स केलेलं आहे। आता आपण हा पीठ याच्यामध्ये टाकूया, उकळलेलं आहे पाणी। चांगली आता आपण त्याला चांगली घाटी मारून घेऊया। चांगली घाटी मारून बघा, चांगलं पीठ केलेलं आहे आपण। आता हे आपण एका ताटामध्ये ओतून घेऊ आणि हे चांगलं असं मळून घेणार आहोत। हे गरम पीठ आहे, थोडंसं पाणी घेतलं त्याच्यामध्ये हाताला गारवा येण्यासाठी। चांगलं असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ मळलं। आता हे 10 मिनिटं मी ठेवलेलं आहे पीठ बघा। आता पिठाचे हे 10 मिनिटांनी वडे तयार करून घेते। थोडंसं घ्यायचं आहे हाताला आपल्या, असं करून थोडंसं तेल लावून घ्यायचं, वडे पटापट गोल करता येतात। तुम्ही पाहू शकताय बघा कसा वडा तयार केलेला आहे। बघा आपला वडा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने मी आता सर्व वडे तयार करून घेणार आहे। आपले सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत बघा मी। हे बघा आपले सगळे वडे आता तयार झालेले आहेत। बघा किती सुंदर वडे झालेले आहेत। आता आपण गॅस पेटवून त्याच्यावर तळण्यासाठी कढई ठेवूया। कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया। तेल ओतून घेतलेलं आहे मी। आता मी वडे सोडते, तेल तापलेलं आहे मस्त, तुम्ही पाहू शकता। वडे कसे फुलतात, वडे कसे फुललेले आहेत तुम्ही पाहू शकता। एक साईडून झाले तळून, आता दुसऱ्या साईडला तळायला घेऊया आपण। तुम्ही पाहू शकता बघा कसे तळलेले आहेत। हे दोन्ही साईडून वडे चांगले तळलेले आहेत। आता आपण हे वडे काढून घेणार आहोत, दुसरे वडे टाकून घेणार आहोत। असे खरपूस असे तळलेले आहेत आणि कुरकुरीत पण झालेले आहेत। हे आपले वडे कसे झालेले आहेत। तुम्हाला नक्की रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। हा माझा मुलगा बघा वडा खातोय, त्याला आवडलेला आहे वडा, सांगतो थँक्यू।